सर्दी, पडसं, ताप आणि अवघ्या 14 दिवसात 20हून अधिक लोकांचा मृत्यू. नेमकं कारण काय असा प्रश्न निर्माण झाला आणि तपास सुरू झाला. हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील छैसा गाव येथे सातत्यानं होत असलेल्या मृत्यूंची दखल घेत आरोग्य विभागाच्या पथकानं गावात घराघरात जाऊन रक्ताचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. या तपासणीत अनेक मृतांना हेपेटायटिस बी चा संसर्ग झाल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला रुग्णांमध्ये फक्त सर्दी, पडसं आणि ताप अशी अगदी साधी लक्षणं दिसून येत होती. मात्र काही दिवसातच त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली आणि अचानक मृत्यू झाले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते हेपेटायटिस बी हा आजार संसर्गित रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध आणि एकाच सुईचा वारंवार वापर केल्याने पसरतो. व्यसन करताना अनेकांनी एकाच इंजेक्शनचा वापर केला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान ग्रामस्थ मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचा आरोप करतायत. गुरुग्राम कालव्यात टाकल्या जाणाऱ्या औद्योगिक कचऱ्यामुळे पाणी दूषित झालं असून त्यामुळेच लोक आजारी पडू लागल्याचं ग्रामस्थ सांगतात. मात्र याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्यूबलाईट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.